आज ना माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले. ते साऊ बाप आला. आता ना मस्त एक साडी घेऊन येते. शांताबाई आले का नाही पाहते, विचारते, काढून घेते आले का नाही तर. शांताबाई, शांताबाई, आता माय बाई नंदा, तू का कोण येऊनी का? तू दिसत नाही ना कधी, म्हणून म्हटलं, म्हणून विचारलं तुला. शांताबाई, तुम्हाला अशी गोष्ट सांगते की तुम्ही मरणाचे खुश असाल. काय झालं? असं काय बाबा? वय पप्प्या बिप्प्या सोयरीक गिरीक आणली काय तुम्हा? अरे माझ्यासाठी सोयरीक आणली काय तुम्ही? कोणत्या गावची पोरगी? कशी किती दिसायला चांगली आहे की नाही? काय हा पापल्यावानी करतो पप्प्या? काही सोयरीक म्हणली की लगा हाला पडून. कुठं होता? हं? काय आमचा काही विषय होता त्या माणनीच म्हटली कोण आले सोयरीक आहे. ध्यानावर आहे का तू? आशा वागण्यामुळे तू सोयरीक काय येल सोयरीक वापस जाईल. इथला हा बापू नको लग्नासाठी. कशाला आलं मग आमच्या घरी? काय सोयरीक सोयरीक कोण म्हणत होतं? मग मला वाटलं सोयरीकच आणली का माझ्यासाठी? काय शांताबाई, काय ध्यानावर पोरग आहे की तू अनिस्त म्हटलं सोयरीक आणली काय? पोरग हा पपल्यावाने धावत आला ना. काय धंदे असे? मी लाडक्या बहिणीचे मपले पैसे पडले हे सांगायला आलते. तुपले पडले की नाही पाय? काय आता बाई बाई लाडक्या बहिणीचे पैसे आले काय? बाई मपले पाहिलेच नाही व. थांब मी पाहते. बाई मला काही पप्प्या आला घर मेसेज. पाय बरं, पाय बरं. काय नशीब आहे राव बाय, अरे फुकटचे 1500 रुपये आहेत. मी बसलो बोंबला तिकडे. शांताबाई, मी म्हणत होते तू पाय मग मेसेज गिसेज चेक कर घरी. लाडक्या बहिणीचे आले की नाही पैसे? तुपले आले असेल तर मग आपण साड्या आणायला जाऊ. आता सक्रात पण जवळ येऊ राहिली ना. जाऊ आपण काय साड्या आणायला. मी मंगलाबाईला आणि कांताबाई सांगून येते. ए डुकरा, काय उचक्यावानी पाहू राहिला? पाय ना मोबाईल मध्ये पैसे आले का? मोबाईल बयाचे पैसे आले. तुला काही घेणं देणं आहे की नाही? बयाचे आले आणि स्वतःच्या माईचे पायचा पत्ता नाही. पैसे आले तरी मला काय फायदा त्याचा? मला 1000 रुपये थोडे देणार आहे तू. पाहतो मी आता मेसेज येईल की नाही तर. तुला ते डबकं कोणा घेऊन दे रे? त्यात पाय ना डबकं घेऊन दिले, त्यात द्यायलाच मारायला पैसे देते. सगळं खायला प्यायला भेटतं तसं राह ना. आणि मला 1000 रुपये देणार आहे. लाडक्या बहिणीच्या पैशावर पण डोळा आहे का आता मपला तुपल्या? येईल पैसे तो 1500 रुपये. कालच मेसेज येईल पण मी सांगितलंच नाही मुद्दामून. तर लाडक्या बहिणीच्या पैशासाठी मला मारलं तो लेखाला मारलं तो सख्या लेखाला. हे शिकवलं का रे मी तुला लहानपणापासून खोटं बोलायचं? तुला सांगाल काही झालं का काल? लाज ना लज्जा भाकर भाज्या. चाललो मी येतो, सगळे खारेल्यावानीच करते, मला सगळे येतं. एक तर लग्न पण माहीत सोयरीक पण जुळून दे ना कुठं. तू काय काम करतो रे? तू प्लीज सोयरीक जमवायला. किती पोरी आल्या, पोरी तुला पाहूनच नाही म्हणत्या डायरेक्ट. पोरी म्हणत्या पोरग काय करतं? घरीच राहायचं सांगावं लागतंय. MPSCचा किती अभ्यास केला मी, नाही लागलो मग त्यात. मला सरकारचा 1500 रुपये नाही, त्या 1000 रुपये तर मला द्यायला पाहिजे. इतका हुशार असून मग काय फायदा आहे? माहिती तू किती हुशार येतं. अरे तो साधा कोणता पेपराचा अभ्यास केला नाही केला नाही काढता येते तुला? काहीच नाही केलं तर शेतातलं काम पण चांगलं करत नाही. एक ना कशात माणूस चांगलं पाहिजेत. काहीतरी कर, नाहीतर तुला तो लगच होणार नाही. मला तर कोणाचं पाहुण्या रावड्यात नाव काढायचं नाव नाही राहिलं. तुम्हाला म्हणलं मी, मला काहीतरी धंदा पाणी टाकून द्या. मी पंक्चर काढत दुकान टाकून द्या तुम्ही मला, नाही तर सर्व्हिसिंगचं द्या. मी करतो ना, मग लग्न तर होईन त्याच्यामुळं. पण तो इतका जीव येतो 1500 रुपयात महिन्याच्या 1 रुपया खर्च दे त्यातला. त्यातून मला एखादा धंदा गिंदा टाकून दे ना, तर 4-5 महिने चांगले पैसे जमा झाले डोळ्याजवळ. त्या 1500 रुपयात काय होणार रे? त्या बापाला म्हण ना. तो बाप काय, तुझ्या बाप्पा काय म्हणतो तुला? अरे पण त्या लाडक्या बहिणीच्या पैशावर काय होतं? त्या बापाकडून म्हणाव, मग मपल्या पैशावर डोळा ठेवायचा नाही. त्या बापाला म्हणायचं ते. इतका कटोळ जीवनाला आता मला घरात राहूच नाही वाटू राहिलं. पोरगी म्हणून तरी जन्माला आलो असतो तर 1500 रुपये भेटले असते मला. मी चाललो आता सांगण्याच घेतो. आई पप्प्या, भाकर खाऊन जाय. जिकडे जायचं तिकडे जाय, फक्त भाकर खाऊन जाय. पप्प्या तू कुठं चालला रावाच्या बाहेर? तू काही उठत नाही लवकर. कुठं चालला बाप्पा? मी चाललो संन्यास घ्यायला, मला हाकलून द्यायला घरातून. काय रिकामे कामं केली का परत? तुला सवयच तशी. त्या घरचे पण कटाळले तुला. थोडी माणूस म्हणून जग ना. आम्ही पुरी पाय ना, आम्हाला पगार आहे सगळे, काही जीवन आहे आमचं. लाडकी बहिणीचे पैसे भेटू राहिले म्हणून जास्त मटकू नको आता. एक दिवस मी पण करोडपती होणार आहे. काय तू कसा धंदा उभा करतो मी तर. कधी स्वप्नात? फक्त नाव ठेवा दुसऱ्याला. काय रे गप्पे, काहीच्या काही नको बोलू. तुला तुझ्या घरचे लोक कटाळले.
तू काय आहे? तू तू जड आहे, जड वजा आहे, तू पृथ्वीवरचं वजा आहे, तुपलं वजा. शिंगे जास्त मटकू नको बरं का. निघतं रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला चाललोय, मुकाट्यानं मदत नको येऊ आडवी. मी कुठे तुपल्यामध्ये आले? मी चालले लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. आणि मला माहिती ना तू किती जायला अक्कल येत. गावातली पोरगी एक पण पोरगी तुला भाव देत नाही. शिंगे शाफार नको जास्त. मला माहिती ना तो लपडा कोणासोबत चालू आहे. तर वापरच नाव सांगेन तो, जास्त मटकू नको. नाही ना पप्पू, तू चांगला आहे ना, तू होशील ना श्रीमंत. मी तू माझ्या माझ्या चांगल्या चांगल्या वेलविशर तुझ्या सोबत आहे. तू खूप मोठा होशील, मी देवाला प्रार्थना करीन. आता कशी आली धान्यावर एका झटक्यात. पप्पू ते ना सांगू नको हा. तू माझ्या घरी सांगू नको हा. मी तुला कधी कधी चाय कॉफी करीन. तुझ्यासोबत पण कधी कधी फिरायला येत जाईन. काय हो टाइमपास तुझ्यासारख्या पोरीस नाही लागतो मी. सोड रस्ता बा मोकळा कर. कोणती पोरगी तुझ्याकडे माहिती म्हणा येरी? पोरी या पोराकडे पाहता, त्या पोरात पण काहीतरी दम लागतो. ते छपरी पोरासारखे काम नाही मला. तो छपरीच पोर आवडते ना. जाऊ दे बापा, तू या नांदी लागणं म्हणजे पाप करून घे नाही, डोकं दुखून घे नाही. मग आपली बँक बंद होईल. मी चालले. काय ना मग तुला कोणा धरलं इथं? निघ लवकर. काय जमा झालाय हो. शिंगीवर तोंड करून बोल राहिली मला 1500 रुपयामुळे. कोण माकडावाने डोळे गेले तो. काय झालं तो घरी काढून दिलं काय झालं? तसंच वाट राहिलं मला. तो आता मनातच ओळखलं डेंगे. काय पप्पी, तुला घरातून काढून दिलं? काय झालं बाबा, काय केलं तो? कांदा का पोरगी आलते काय कांदे भांडायला घरी? तुम्ही तर माझ्या मुळावरच पडेल. तुम्हाला वाटेल कधी गावाच्या बाहेर काढून देईल. तसं नाही रे पप्प्या, तो जीवलग मित्र आहे आमचा. काय झालं तो प्रॉब्लेम सांग बरं, आम्ही सॉल्व्ह करून टाकतो लगेच. तू तर सीआयडी मध्ये झाला लगे ऑफिसर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. हो काय प्रॉब्लेम झाला ते सांगा. ते तुला घराच्या बाहेर काढून टाकलं ते सांग ना. अरे मला घरी काढून नाही दिलं. मी घरातून बाहेर चाललो. संन्यास घ्यायचा मग संन्यास. काय पप्पे, काय रे, साधू आहेस तू? साधू संन्यास घेऊन गावात येतो काय आता? तुम्हाला तर सांगितलं माझ्या एवढं राहिली. मी संन्यास घेऊन आलो होतो. अरे लग्न करायचं, बायकोला 1500 रुपये सुरू होतो. तू कशा टेन्शन घेऊन राहतो? बेरोजगारी तर कमी होऊन जाते ना. अरे लग्न करायला पोरगी तर भेटली पाहिजे. एक पोरगी भेटून राहिली मला. जेवढ्या सोयरी गेल्या तेवढ्या मोडून गेल्यात. कोणी म्हणतंय पोरगं काय करतं, पोरगं काय करतं. अरे मी एवढा हुशार असून MPSCचा इंटरव्ह्यू दिले मी, पण सिलेक्शन झालं नाही. म्हणून बायकोवर काय वेळ आली आता ही. लाडक्या वहिनीमुळे बाई चांगली सोय लावली लाव. जरा त्याला 1500 रुपये राहते महिन्याला. आपल्याला काहीच नाही, आपल्या 1 रुपया नाही खिशात तांबूक खायला. पण बरं पप्पे, ते संन्यासाच्या डोक्यातून विचार काढून टाकू आहे ना. तो पण काही धंदा गिंदा टाकून देतो बाबा. आहे मित्र मंडळी तुला 500 रुपये जमा करतो, काही धंदा टाकून देतो तुला. सायकल पंक्चर काढायचं. एवढी इज्जत डाऊन करतो काय मी? सायकलचं पंक्चर काढायला मला बसवतो का? मग का तो कलेक्टर झाला काय इथं? एवढं सांगू राहिलं की तू घरातून काढून दिलंय पाय. आम्ही तुला 500 रुपये गोळा करून किती उपकार करू राहिलो त्यावर. घरातून काढून दिलं तरी आता माझं उतरलं नाही अजून. पट्टे हो, मी घरातून काढून नाही दिलं बरं मला. मी रागातून घरातून बाहेर चाललोय संन्यास घ्यायला. एखादा साधू पाहतो आणि त्याला गुरु मानतो आता. आता पण तो कर्म पाहून गुरु होणार नाही तो. डेंजर कर्म करेल तो.